नमस्कार, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज मी इथे बघा एक सिवलेस ब्लाऊज शिवत आहे आणि बघा शिवलेस ब्लाऊजची मी इथे कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची आणि पटकन असं हे ब्लाऊज कसं शिवायचं तो सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर हे जे ब्लाऊज आहे तर हे बघा, हे मी माझ्याच हातचं फिटिंगचं हे ब्लाऊज आहे आणि हे माझ्या एका कस्टमरचं ब्लाऊज आहे. तर हे ब्लाऊज मी आधी त्यांना शिवून दिलेलं होतं, तर त्यांनी तेच मेजरमेंटला आणलेलं आहे आणि बघा मी त्याचं सर्व मेजरमेंट इथे घेत आहे आणि ब्लाऊजचं पूर्ण मेजरमेंट घेतल्यानंतर मी ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते सिवलेस ब्लाऊज आहे आणि ते मला सिवलेसच शिवायचं आहे. तर त्यासाठी इथे मी सर्व इथे मेजरमेंट घेत आहे आणि हे मेजरमेंट झाल्यानंतर तिथे कटिंग करून घ्यायची आहे. आता इथे हे जे ब्लाऊज आहे हे कशाप्रकारे कटिंग करायचं आणि कशाप्रकारे शिवायचं तो सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपण काही ट्रिक्स वापरून आणि पटकन असं हे कमी वेळात हे सिवलेस ब्लाऊज इथे शिवून मी कसं शिवलं आहे ते कळणार आहे. तर इथे बघा, इथे मी शिवलेस ब्लाऊजची लांबी इथे 15.5 इंच घेतलेली आहे आणि इथे जे शोल्डर आहे ते 5.5 इंच घेतलेलं आहे. 5 इंचचं शोल्डर आहे तर इथे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण हे सिवलेस ब्लाऊज आहे. आणि इथे बघा, मोंढा मी इथे 5.5चा घेतलेला आहे आणि जे जे चेस्ट आहे ते मी 11 इंच घेतलेली आहे आणि गळा हा व्ही गळा शिवायचा आहे, तर मी हा व्ही गळा इथे 10 इंचचा घेतलेला आहे. अशा प्रकारे मी इथे मेजरमेंट घेऊन इथे मागचा भाग इथे कट करून घेणार आहे आणि हा जो व्ही गळा आहे थोडा डीपमध्ये घ्यायचा आहे. आणि हे सर्व मी इथे मेजरमेंट केल्यानंतर हे कटिंग करून घेत आहे. बघा, आता इथे हे जे आहे ते बरोबर 11 इंच आलेलं आहे आणि अशा प्रकारे बघा, हे जे ब्लाऊजची मी ते बॅक साईडची मागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर तोच भाग आपल्याला समोर ठेवायचा आहे आणि समोरच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा, इथे समोरच्या भागाची कटिंग करण्यासाठी इथे बघा मी 1 इंच खाली एक्स्ट्रा वाढवणार आहे आणि शोल्डर आपल्याला इथे अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. आणि नंतर बघा, इथे अशा प्रकारे इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. आता मी पुन्हा माप लावून घेत आहे आणि 5 इंचाचं शोल्डर आणि गळ्यासाठी 2 इंच अंतर सोडून मी गळा इथे 7 इंच घेतलेला आहे आणि समोरचा गळा हा गोल घ्यायचा आहे. त्यानंतर मोंडा हा 5.5चा घेऊन मी इथे 11.5 इंचवर मार्क करून घेतलेला आहे, कारण की अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी बघा, इथे ज्या शोल्डरच्या मधोमध अर्ध घेतलेला आहे 1.5 इंच आणि इथे बघा 10.5 इंचवर मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे जे प्रिन्स कटचं मेजरमेंट लावून घ्यायचं आहे. खाली पण मी इथे 3 इंच अंतर घेतलेलं आहे, कारण आपल्याला बॅक साईडच्या हुक्स करायचे आहे, फ्रंट साईडच्या हुक्स करायच्या नाही आहे, म्हणून मी इथे 3 इंचच घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. पटकन असं हे बघा, 5 ते 10 मिनटात हे ब्लाऊजची कटिंग इथे झालेली आहे. आता ही जी कटिंग झाल्यानंतर हे जे ब्लाऊज आहे ते कसं शिवायचं तो पण व्हिडिओ मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा, आता हे जे अस्तर आहे हे कटिंग झालेलं आहे. याचवरून आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. तर इथे हे जे भाग आहे जे मी आता कापलेले आहे, जे अस्तर कापलेलं आहे तेच अस्तर ठेवून इथे जो मेन फॅब्रिक आहे, जो साडीचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, तो पण मी इथे 5 मिनटात पटकन कट करून घेणार आहे. तर बघा, इथे हे जी डिझाईन आहे बरोबर उभ्या साईडने घ्यायची आहे आणि हा मागचा भाग इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ही जी डिझाईन आहे हे पूर्ण पानाची डिझाईन आहे आणि फ्लावरची डिझाईन आहे ते बरोबर वरच्या साईडने आलेली पाहिजे आहे. तर मी इथे बघा बरोबर ती वरच्या साईडने घेतलेली आहे आणि हा जो व्ही गळा आहे तो नंतर लावून घ्यायचा आहे. आता इथे बघा, नंतर जी शिलाई करून तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे समोरचा भाग इथे कट करायचा आहे. तर समोरचा भागाला मी इथे बघा, जे पार्ट्स मी कापलेले आहे त्यानुसार मी इथे ठेवून थोडं अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा कापड मेन फॅब्रिकचा ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण ते जोडल्यानंतर तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी थोडा इथे जास्तच कापड इथे ठेवून घेत आहे. तर बघा, इथे हे जे आहे बघा, मी इथे कापड ठेवून इथे कट करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं इथे कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आता इथे बघा, हा जो भाग आहे हा कट करून झाल्यानंतर जो उरलेला जो प्रिन्सेस कटचा फ्रंट साईडचा भाग आहे तो पण सुद्धा कट करून घ्यायचा आहे. आणि बघा, आता हे जे ब्लाऊज आहे हे सिवलेस असल्यामुळे इथे बघा, इथे मी इथे गोल्डन पट्टीची पायपिंग इथे यूज करणार आहे. म्हणजे इथे बाहेरला आपल्याला गोल्डन पायपिंग यूज करायची आहे. तर इथे बघा, हा जो भाग आहे तर हा पण अशाच प्रकारे थोडा इथे जास्त कापड घेऊन इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ही जी कटिंग आहे ब्लाऊजची पूर्ण कटिंग इथे झालेली आहे. आता आपल्याला हा कशा प्रकारे शिवायचा आहे तर ते पण मी इथे सांगणार आहे. तर इथे बघा,
पूर्ण बघा हे जे डिझाईन आहे ती बरोबर वरच्या साईडनेच यायला पाहिजे आहे. तर बरोबर ती आलेली आहे आणि सर्व डिझाईन एक साईडलाच आलेली आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण मेजरमेंट घेऊन ही कटिंग करून घेतलेली आहे आणि जी लेस उरलेली आहे ती आपल्याला बॅक साईडने फिगळायला लावायची आहे. तर बघा आता ही जी ब्लाऊज कसं शिवायचं ते मी सांगणार आहे. तर आता बघा हा जो व्ही गळा आहे तो व्ही गळा आपल्याला मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा आहे. तर मी इथे बघा अस्तर घेतला. अस्तर घेतल्यानंतर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा व्ही गळा इथे शिवून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे बघा मेन फॅब्रिक सरळ साईडने लावणार आहे आणि जे अस्तर आहे ते अस्तर उलट्या साईडने लावायचं आहे. तर इथे बघा हा जो व्ही गळा आहे तो मी इथे दोन्ही साईडने आकार देणार आहे. तर व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने आकार द्यायचा आहे. तर मी इथे आधी मी काय करणार आहे, एक ट्रिक्स वापरून बघा आधी मी इथे जे समोरचा भाग आहे तो इथे आधी शिवून घेणार आहे आणि मागचा भाग आहे तो नंतर शिवणार आहे. तर इथे बघा समोरचा भाग मी इथे मेन फॅब्रिक सरळ साईडने ठेवलेला आहे आणि जो अस्तर आहे ते वरून त्यावर ठेवलेला आहे आणि बघा हा गोल गळा आहे म्हणून मी इथे मधोमध आधी ही शिलाई करून घेत आहे. कारण की बघा हा जो कापड आहे थोडा सिंथेटिक आहे आणि एकदम म्हणजे इथे घसरणारा कापड आहे. तर मी इथे बघा अर्धे शिलाई करून इथे गोल गळ्याचा आकार देत आहे. आणि इथे बघा पटकन असा हा गोल गळा इथे तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे टिक्स करून घ्यायचे आहे आणि हा कापड सरळ करून घ्यायचा आहे. तर मी इथे हा सरळ करून इथे घेत आहे. आता हा सरळ केल्यानंतर याला पुन्हा वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि हा गळा तयार इथे आपला झाला आहे. आता इथे हा जो समोरच्या साईडने आपल्याला हुक्स लावायची नाही आहे म्हणून मी इथे बघा हा जो गळा आहे 2 इंच अंतर घेऊन घेतलेला आहे. तर बघा छान असा डीप हा गळा इथे तयार झालेला आहे आणि इथे जी प्रेस शिलाई त्या छान बघा आपल्याला अस्तर बाहेर येऊ द्यायचं नाही आहे. तर बघा छान प्रकारे हा गळा तयार झालेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला बघा इथे साईडला पण शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग या ब्लाऊजची येणार आहे. आणि हे जे वर्क आहे तर ते वर्क आपल्याला बरोबर इथे घ्यायचं आहे आणि इथे बघा सुई वगैरे बरोबर बघून आपल्याला हे ब्लाऊज इथे शिवून घ्यायचं आहे. तर इथे बघा पूर्ण मी इथे बघा राऊंडला शिलाई करून घेतलेली आहे आणि आता जो एक्स्ट्रा कापड आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. परफेक्ट अशी फिटिंग या ब्लाऊजची इथे बसणार आहे. बघा अशा प्रकारे जर आपण हे ब्लाऊज शिवलं तर ते पटकन शिवून पण होणार आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. तर बघा हा जो इथे गोल गळा तयार झालेला आहे. आता मी इथे बघा या ज्या गोल गळ्याला बघा इथे जे मल्टी कलरची छोटी इथे लेस आहे ती लेस लावून घेणार आहे. कारण की ही जी लेस आहे ही लेस यासाठी लावत आहे कारण की बॅक साईडनी पण मला ही गळ्याला लेस लावायची आहे आणि ती लेस म्हणजे ती साडीतली आहे आणि ही जी लेस आहे ती माझ्याकडची आहे आणि ही छोटी बारीक मल्टी कलरची लेस आहे. तर बघा हा समोरचा गळा इथे तयार झालेला आहे. छान असा गळा इथे गोल गळा आलेला आहे. त्यानंतर इथे बघा जे आपण इथे 2 भाग ते बघा समोरच्या साईडचे जे वेगळे 2 पार्ट आहे ते पण जोडून घ्यायचे आहे आणि इथे बघा याला पण आपल्याला पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे जर हे बघा आपण शिलाई करून हे जे दोन्ही कापड जर जोडले तर कापड इकडे तिकडे सरकत नाही आणि कापडची फिटिंगसुद्धा छान बसते आणि ब्लाऊजचीसुद्धा फिटिंग छान बसते. आता इथे बघा इथे हे दोन्ही भाग आपल्याला एकाच कडचे करायचे नाही आहे तर आपण ते दोन्ही वेगवेगळ्या साईडचे कट करून घेतलेले आहे. तर इथे बघा हे जे दोन्ही भाग आहे बरोबर मेन फॅब्रिक आणि अस्तरला व्यवस्थित चिपकणार आहे. म्हणजे ते आपण जर राऊंडला शिलाई केली तर व्यवस्थित ते ब्लाऊजच्या कापडला व्यवस्थित फिट बसणार आहे. आता इथे बघा आता आपल्याला हे जे आपण इथे जोडलेले आहे ते इथे आपल्याला बघा इथे मेन फॅब्रिकला फ्रंट साईडला जोडून घ्यायची आहे आणि इथे जी ही प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यामुळे बघा मी इथे जारी भाग इथे जोडून घेत आहे आणि इथे दुसऱ्या साईडचे पण आपल्याला बघा एक साईड वरून जोडायची आहे आणि दुसरी साईड आपल्याला खालच्या साईडने जोडून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडचे बघा हे जे भाग आहे प्रिन्स कटचे हे जोडून घ्यायचे आहे आणि इथे डबल शिलाई पण करून घ्यायची आहे. आता इथे बघा हे झाल्यानंतर आपल्याला खालची जी कंबरपट्टी आहे ती पण लावून घ्यायची आहे. तर मी इथे बघा इथे आपला बघा इथे तयार झालेला हा भाग आता इथे मी खाली कंबरपट्टी लावून घेत आहे. तर इथे मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि हे मी अस्तरची घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला इथे कंबरपट्टी लावून घ्यायची आहे.
तर पटकन असं हे बघा हे जे ब्लाऊज आहे तयार होणार आहे. आता इथे व्ही गळा बघा, व्ही गळ्यासाठी मी इथे बघा हा व्ही गळ्याचा आकार इथे दिलेला आहे आणि इथे बघा बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. बघा मी एक साईडने आधी शिलाई करून घेतलेली आहे, नंतर दुसऱ्या साईडने अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. तर व्ही गळा आपण जोडताना बघा आपल्याला खालून आधी शिलाई करून घ्यायची आहे, नंतर दुसऱ्या साईडने अर्धी करून घ्यायची आहे, जेणेकरून बघा कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि इथे व्ही गळ्याचा आकारसुद्धा छान येणार आहे. आणि खालच्या साईडने पण आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे बघा हा जो कापड आहे आपल्याला इथे कंबरपट्टी न लावता खालची शिलाई जर आपण केली तर ते ऑटोमॅटिक वरच्या साईडने प्रेस शिलाई आपल्याला करता येऊन तो काम तिथे जोडता येणार आहे. म्हणजे पटकन असं हे ब्लाऊज इथे शिवून होणार आहे. आणि व्ही गळा बघा छान आलेला आहे. आता इथे छोटे छोटे टक्स करून घ्यायचे आहे आणि हा गळा आहे तो सरळ करून घ्यायचा आहे. तर खालच्या ज्या कंबरच्या साईडनी पण मी इथे बघा शिलाई करून घेतलेली आहे. तर आपल्याला आता वरून तिथे प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि व्ही गळ्याला सुद्धा इथे वरून शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा व्ही गळा छान डीपमध्ये आलेला आहे आणि इथे हे बघा कुठल्याच प्रकारचं इथे झोल वगैरे पडत नाही आहे. आणि हे जे वर्क आहे ते बरोबर एका साईडने वर्क आलेलं आहे. म्हणजे जे वरचे फ्लावर आहे ते वरचे फ्लावर मस्त असे ब्लाऊजला छान मागच्या साईडने दिसत आहे. तर बघा इथे या साईडनी पण 3 फ्लावर्स आले आहे आणि दुसऱ्या साईडनी पण आलेले आहे. तर बघा 3 फ्लावर आलेले आहे. बघा छान प्रकारे इथे डिझाईन्स तयार झालेली आहे. व्ही गळा इथे तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला मागून कापड वर जायला नको आणि मागची फिटिंग कंबरची छान बसायला हवी यासाठी 2 टक्स करून घ्यायचे आहे. आणि बघा इथे 2 टक्स झाल्यानंतर मी इथे व्ही गळ्याला जी साडीतल्या कापडची इथे लेस उरलेली होती ती लेस मी इथे अटॅच करून घेणार आहे. तर ही जे बघा हे जे ब्लाऊज आहे ते सिवलेस ब्लाऊज आहे आणि ते आपल्याला बाह्या लावायच्या नाही आहे. म्हणून मी इथे बघा अर्धा इंच एक्स्ट्रा मी इथे मोंडा घेतलेला आहे. जे शोल्डर आहे ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता इथे बघा इथे आपल्याला ही जी लेस आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. आणि बघा व्ही गळ्याला छान प्रकारे बघा इथे मोड करून घ्यायची आहे आणि व्ही गळ्याचाच आकार द्यायचा आहे आणि इथे ती लेस पूर्ण लावून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे जर ही ट्रिक्स वापरून आपण पटकन असं हे ब्लाऊज शिवू शकतो. आधी आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि पटकन मग त्याचे पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते फक्त अर्ध्या तासात तयार होणार आहे हे. आणि बघा मस्त असं हे ब्लाऊज इथे बघा फिनिशिंगसुद्धा छान येत आहे आणि इथे बघा व्ही गळासुद्धा छान आलेला आहे. आता इथे मधोमध मी इथे बॅक साईडने हुक करायची आहे म्हणून मधोमध कट करून घेतलेला आहे. आता इथे हुक पट्टी आणि आळपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. आणि हे जी पट्टी आहे फक्त 3 इंचची पट्टी इथे शिल्लक आहे. तर मी इथे बघा अशा प्रकारे इथे हे हुकपट्टी आणि आळपट्टी लावून घेत आहे. तर आपल्याला एका साईडने साईडने हुकपट्टी लावायची आहे आणि उलट्या साईडने आपल्याला आळपट्टी जॉईन करून घ्यायची आहे, जेणेकरून आळपट्टीला आपल्याला जे घर आहे हुक्स लावायचे ते आपल्याला करता येणार आहे. आणि इथे मी मशीनचेच घरं करणार आहे, म्हणजे जेणेकरून ते बघा मजबूत पण असतं आणि इथे हे लवकर पण होतं. तर इथे बघा 3 ते 4 इथे असे मी घरं करून घेत आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला पावडी सरकवून इथे 3 ते 4 घरं करून घ्यायची आहे. तर मी या ब्लाऊजला 3 घरं करून घेत आहे. आता इथे बघा इथे बघा छान प्रकारे इथे घरं तयार होत आहे. आणि इथे जी हुक्स पट्टी आहे ती हुक्स पट्टी आपल्याला आतून लावून घ्यायची आहे. पटकन असं हे ब्लाऊज बघा इथे तयार होत आहे आणि इथे जे हुक्स आहे ते आपल्याला नंतर इथे लावून घ्यायची आहे. तर इथे बघा ही हुक्सपट्टी तयार झालेली आहे. आता आळपट्टी तयार झालेली आहे. आता हुक्सपट्टी पण अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे. आता बघा ही जी हुक्स पट्टी आहे ती इथे पटकन अशी बघा फोल्ड करून लावून घ्यायची आहे आणि इथे पूर्ण ही हुकपट्टी इथे लुमटून घ्यायची आहे. आणि त्याला आपल्याला बघा इथे थोडी इथे तुरपाई करून नंतर मग इथे हुक्स अटॅच करायचे आहे. तर बघा हा जो व्ही गळा बघा छान आलेला आहे आणि हुकपट्टी आळपट्टी पण छान लावून झालेली आहे. आता हे शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर बघा आता दोन्ही साईडचे मी इथे शोल्डर जॉईन करून घेत आहे आणि आपल्याला जे मोंढ्याच्या साईडने थोडा तिरप्या भागामध्ये शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे बघा हे जे दोन्ही भाग आहे मी इथे छान जोडून घेत आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे बघा 4 साईड पकडून इथे बघा जो एक्स्ट्रा थोडा कापड आहे तो कट करून
घेत आहे. आणि बघा इथे आता आपल्याला इथे हे पायपिंग लावून घ्यायची आहे. तर मी इथे गोल्डन कलरचा कापड घेतलेला आहे आणि गोल्डन कलरचा हा शायनिंगचा कापड घेऊन मी इथे हे जे मोंड्याला इथे पायपिंग करून घेत आहे. आणि पायपिंग करण्यासाठी बघा मी इथे सिंगलच कापड 1 इंचचा घेतलेला आहे आणि सिंगल करून इथे बघा अशा प्रकारे इथे जोडून पायपिंग तयार करून घ्यायची आहे. आणि बघा ही दुसऱ्या साईडने पूर्ण आपल्याला दुमटून बघा अशा प्रकारे ही पायपिंग इथे करून घ्यायची आहे. आणि बघा पटकन असं हे इथे ब्लाऊज इथे बघा शिवून होणार आहे. आणि ते बघा पायपिंगसुद्धा छान येत आहे. बघा बारीक अशी ही पायपिंग इथे तयार होत आहे. आणि ही जी पायपिंग आहे ती मी गोल्डन कलरची यासाठी वापरली आहे, कारण की इथे जे फ्लावर आहे ते गोल्डन कलरचे आहे आणि कॉम्बिनेशन छान दिसतं. म्हणजे ब्राऊन कलरमध्ये गोल्डन कलरची जर आपण पायपिंग लावली तर ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसते आणि ब्लाऊजला म्हणजे ब्लाऊज सुंदर पण दिसतं. तर बघा अशा प्रकारे ही पायपिंग छान इथे दाबून इथे लावून घ्यायची आहे. आणि इथे बघा हे पूर्ण लावून झाल्यानंतर आपल्याला नंतर ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. आणि हे बॅक साईडचं हुक्स असल्यामुळे इथे बघा मी इथे ब्लाऊजची फिटिंग करण्यासाठी बघा इथे पूर्ण इथे ब्लाऊजची फिटिंग करून घेणार आहे, कारण की इथे आपल्याला चेन वगैरे लावायची नाही आहे. तर इथे बघा हे जे लावून झालेले आहे, आता मी सरळ साईडने इथे बघा एक शिलाई करून घेत आहे आणि नंतर मग ते उलट्या साईडने दुमटून घ्यायची आहे. म्हणजे आतमधल्या शिलाईचं हे इथे ब्लाऊज फिटिंग करायची आहे. तर इथे बघा मी आतमधून इथे पलटून इथे आतमधून इथे शिलाई करून घेणार आहे, जेणेकरून ब्लाऊजची फिटिंगसुद्धा छान दिसते. आणि इथे बघा ब्लाऊज पण इथे फिटिंगला छान बसतं. तर इथे अशा प्रकारे बघा मी इथे फिटिंग करून घेत आहे. तर बघा पटकन असं हे ब्लाऊज इथे शिवून झालेलं आहे आणि फिटिंगसुद्धा छान आलेली आहे. तर ही जी ट्रिक्स वापरून आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर हे शिवलेच ब्लाऊज दिवसाला 10 ब्लाऊज आपण शिवू शकतो. आणि इथे बघा मस्त अशी फिटिंग या ब्लाऊजची आलेली आहे. आणि इथे बघा ही जी ब्लाऊजची बघा इथे मी इथे मेजरमेंट घेऊन इथे बघा फिटिंग पण करून घेणार आहे. आणि ते बघा हे जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज मस्त असं शिवून झालेलं आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही इथे फिटिंग केली तर ब्लाऊज फिटिंगला पण छान बसणार आहे. आणि इथे बघा मस्त असं हे ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा पटकन असं हे काही ट्रिक्स वापरून अशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे ते पटकन अर्ध्या तासात शिवू शकणार आहे. मी फक्त ते अर्ध्या तासात शिवलेलं आहे. कटिंग आणि स्टिचिंग ते फक्त अर्ध्या तासात झालेली आहे. कसं वाटलं ब्लाऊज तर नक्की सांगाल. धन्यवाद.